हॅलो फ्रेंड्स, प्रिया चमिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवत आहे शेवग्याचं सूप। आणि तुम्हाला असं वाटत असेल की अचानक मी मराठीमध्ये ब्लॉग का करते, बट काय करणार, सगळेजण मला म्हणत होते की हिंदीमध्ये नको करत जाऊ, चांगलं नाही वाटत, सो मराठीमध्ये करूया। चला आपण मराठी आहोत तर मराठीत करूया आणि इथून पुढे मी कुठलीच लँग्वेज चेंज नाही करणार आहे, ती कंटिन्यू करेल। आणि सो माझी आता तयारी चालू आहे शेवग्याच्या सूपसाठीची। कांदा कट करून घेतला, आता टोमॅटो कट करते, थोडं लसूण वगैरे पण सोलून घ्यावा लागणार आहे। बरेच दिवस झालं मी व्हिडिओ शूट पण नाही करू शकले। रील बनवले मध्ये एक दोन, मी यूट्यूबवर पण अपलोड करेल। आणि ब्लॉग्स यासाठी नाही केले की माझी तब्येत पण थोडी ठीक नव्हती, थोडा मीही कंटाळा केला आणि थोडंसं माझं ज्वेलरीच्या कामाबद्दल पण चालू होतं। मला ना मिशोमधून ना 2 मंगळसूत्राच्या ऑर्डर आल्या होत्या यासाठी म्हणते, माझी स्टोरी थोडी ऐका, मग तुम्हाला एंडला समजेल। आधी ना एकच मंगळसूत्र अवेलेबल होतं आणि ते आउट ऑफ स्टॉक दाखवायला लागलं। मला वाटलं की झालं असेल माझ्याकडनं चुकून, किंवा कारण की मला कुठलाच मेसेज किंवा कॉल आला नव्हता ऑर्डर पडल्याचा, त्यामुळे मी पुन्हा इनस्टॉक केलं आणि नंतर बघितलं तर अरे बापरे 2 ऑर्डर। मग ती ऑर्डर फुलफिल करण्यासाठी मी एमर्जन्सी जाऊन अजून एक मंगळसूत्र सेम घेऊन आले, फक्त एक स्टोनचा फरक होता, एक पिंक आणि ग्रीन असं झालं आणि ऑलमोस्ट ग्रीन होतं। घेऊन आल्यानंतर समजलं पिकअपचा प्रॉब्लेम झाला आहे, ऑर्डर काय डिलिव्हर होऊ शकणार नाही। पण ठीक आहे, जे होतं चांगल्यासाठी होतं, कारण की मिशोने मला सजेस्ट केलं होतं थोडी प्राईस कमी करायला आणि त्यामुळे मी थोडी लॉसमध्ये जाणार होते त्यात, बट मी वाचले, मे बी मी लॉसमध्ये जाऊ नये यासाठी हे असं घडलं असावं असं मी विचार करते सध्या। होत राहतं, आता नवीन सुरुवात आहे म्हटल्यावर काही ना काही गोष्टी होत राहणार। फक्त एक होप करू शकते की अजून चांगल्या ऑर्डर्स मिळतील मला आणि मी त्या व्यवस्थित फुलफिल करू शकेल आणि स्मूथली डिलिव्हरी वगैरे सगळं होईल, बस हो। उकडून घेतलेलं सगळं मी मिक्सरमधनं काढलं आणि असं गाळून घेतलं आणि आता त्याला फोडणी देणार आहे तुपाची, म्हणजे जरा चविष्ट लागेल। या सूपची रेसिपी ना आम्हाला इंस्टाग्रामवर भेटली होती, म्हणजे माझ्या मिस्टरांना ना फीडमध्ये आला असेल आणि त्यांनी मग मला पाठवलं खूप दिवसापासून। त्यानंतर पण फायनली मुहूर्त निघाला की मी आज सूप बनवेल। खूप दिवस झालं रील पण बनवली नव्हती, तर म्हटलं चला आज शेवग्याचं सूप बनवूया। आज वातावरण पण चांगलं होतं आणि आम्ही काल परवा जाऊन शेवगा आणला होता, एकदा भाजी बनवली, म्हटलं आता उरलेल्या शेवग्याचं काय करायचं, तर म्हटलं चला सूप बनवून टाकूया। आणि मग मला तर खरं तर हे सूप आहे ना मटणाचा जो अळणी रस्सा असतो त्यासारखं वाटते। तुम्ही म्हणताल आता श्रावण चालू आहे असं काय म्हणते, बट सिरियसली तसंच दिसते ना, प्लीज मला कमेंट करून सांगा। मस्तपैकी उकळले आता आणि वातावरण पण अगदी सुंदर आहे, तर असं वाटतं पटकन सर्व करावं आणि टेस्ट करून बघावं कसं झालं ते। ॲक्च्युली मला बाजारला पण जायचं होतं, पण थोडासा कंटाळा केला मी आणि मैत्रिणींना विचारलं तर त्यांनाही यायचं नव्हतं। आता बघू, उद्या दुसरीकडून कुठून तरी भाज्या घेऊन येईल। प्राईजचं होतं थोडं इकडे तिकडं, पण ठीक आहे। सूप खरंच खूप छान झालं। आजसाठी एवढंच, भेटूया उद्या।